राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल आहे। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चॅट रुपाली पाटील यांनी ट्विट केलं होतं। या प्रकरणी गुन्हा दाखल आहे। या सगळ्या प्रकरणी आता रुपाली पाटील यांनी देखील आपण लढाई करता सज्ज असल्याचं म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांच्यासह 4 जणांवर या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे। हे चॅट माझं नसल्याचं आव्हाड यांचा दावा आहे। गुन्हा दाखल करतायत। मला एवढंच विचारायचं की ठीक आहे, माझ्यावर खोटी FIR केली, मी ती कायदेशीर लढायला तयार आहे। मी बीडच्या पोलिसांना संपूर्ण सहकार्य तिथे बीडमध्ये जाऊन करणार आहे। परंतु हा गुन्हा कोणत्या आधारे घेतला त्याच्यामध्ये सांगण्यात आलंय की जितेंद्र आव्हाड यांची मी बदनामी केली। पोलिसांनी कोणता तपास केला आणि त्या तपासात असं काय निष्पन्न झालं की ज्याने त्यांनी FIR दाखल केली। असो, अशा अनेक FIR होत असतात खोट्या नाट्या, त्या कोर्ट ठरवतं। असले खूप बघितले मी। मला त्याची काळजी आहे की उद्यापासून क्लायंट जायचेच नाहीत की यांना कायद्याचं ज्ञान नाही। मला बाकी कसली काळजी नाही, माझी काळजी नाही। मला त्यांच्या उद्या आशील जातील की नाही घरात, त्यांचा प्रश्न तिथे उभा आहे। फॉरवर्ड केलेला चॅट हा कायद्याने गुन्हा आहे, हे माहिती आहे का? तुम्ही कुठली काही आलं म्हणून फॉरवर्ड नाही करू शकत, तो कायद्याने गुन्हा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।